नमस्कार. हर हर महादेव. संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण नागपंचमी विशेष नागद्वार आख्यान ऐकणार आहोत. रचनाकार आहेत श्री शंकररावजी जोगे. या आख्यानामध्ये नागद्वार हे तीर्थ कसं उदयास आलं याची संपूर्ण कथा सांगितलेली आहे. तरी पण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कुठेही स्किप करू नये, तेव्हाच ती कथा पूर्णपणे समजल्या जाईल. धन्यवाद. श्री गजाननासी प्रथम अनया भोले रे नाथा, श्री गुरुदेवासी दूजान तिसरे, साधू संत जनन नमन, माझे आनंदान शिवशंकरा नमन, माझे आनंदान, कृपावंत व्हावे गाण्या द्यावे अवसान. हरिहर ऐका भक्त जन हो, श्री शंकरा गाण्यावरी ध्यान ते देऊन, नाग कुळाचे आख्यानन इथे म्या केले वर्णन, भक्ती भावे करावे श्रवण हो. भक्तारे माझ्या भक्ती भावे करावे श्रवण, हरिहर बोला सारे प्रेमाने गरजून. हरिहर दक्ष कन्या बहिणी त्या दोन हो, शिवशंकरा थोरली कद्रुविनता सान, रूपाने सुंदर गुणवान, वरिल्या राजा कश्यपानन, सवती मत्सर भयान हो. भक्तारे माझ्या सवती मत्सर भयान, गरुड अरुण विनतेचे नाग कद्रूच्या पासून. हरिहर संख्येने नागते हजार हो, शिवशंकरा नरमादी काही त्यात जाना, मताचा धिंगाणा धरुनी, काही दुष्ट गुणान सज्जन स्मरी नारायणा हो. जैसी ज्याची मती तैसे भोवते जीवना. हरिहर काही नावाचा उल्लेख हो, भक्तारे माझ्या गाण्यात केलासे निक्षुण, आनंदे ऐका श्रोते जन. कर्कोटक विवर डुंडुम तक्षक अजगर नागान हो, भक्तारे माझ्या अजगर नागान, कवड्या किरड्या डोम्या फोडशा ढामन. हरिहर जरत्कारी पद्मिनी ह्या दोघी हो, भक्तारे माझ्या वासुकी शेषाच्या बहिणी, जरत्कारू नावाचा एक मुनी, नजरत्कारी झाली त्याची राणी, आस्तिक
ऋषी त्यांच्या पासूनी हो भोले रे नाथा। सर्पकुळ नाश टळे त्यांच्याच पासूनी हरिहर नयुग द्वापार संपले हो भक्ता रे माझ्या कलियुगी आरंभ तो झाला ब्रह्माने नवनारायणाला बोलावूनी आपुल्या सभेला विचार त्यांना सांगितला हो या भक्ता रे माझ्या मृत्यू लोका प्रति जन्म घेणे आपल्याला हरिहर नवाचे नवनाथ झाले हो श्री शंकरा ब्रह्मरेत भूचरी पडले पद्मिनीने डोक्यावर झेलले भक्षासम तिने ते गिले अविर्होत्र पोटी सामावले हो या भक्ता रे माझ्या त्या नावापैकी एक नागनाथ जन्माले हरिहर कौरव पांडव जन्मले हो शिवशंकरा कुरुवंशाचे ते भूषण बनले पांडव सज्जन पापाचे करण्या निर्दालन धर्म तो ठेवला राखून हो पांडव पुत्र अभिमन्यू नातू परीक्षित जान हरिहर परीक्षित राजा पुण्यवान हो भोले रे नाथा राज्याचा वारस बनवून द्रौपदी सोबत घेऊन निघाले संन्यासी होऊन करण्या स्वर्गाचे रोहन हो या भक्ता रे माझ्या एका धर्मा विनासारे पडले मरून हरिहर परीक्षित राजा पुण्यवान हो शिवशंकरा धनद्रव्यासी नाही उन न्यायाने राज्य चालवून सुखाने नांदती प्रजा जन फिरला भाग्याचा क्षण हो या भक्ता रे माझ्या बुद्धी विपरीत घेई मृत्यू ओढवून हरिहर राजा शिकारी सगेला हो भक्ता रे माझ्या श्रमिक ऋषी त्या दिसला बैसला होता तो पाला मेला सर्प गळ्यात टाकला ऋषी पुत्र शृंगीने पाहिला न श्राप त्या परीक्षिता दिला हो भक्ता रे माझ्या साता दिसा
सर्पदंश करील राजा तुला. हरिहर भयाने राजाला ग्रासले हो. शिवशंकरा उंच खांबी मंदिर बांधले, त्यावरी आसन सजविले. शुकासी पाचारण केले, ऐकवा भागवत माले हो. या मुनीश्वरा केले अन्न पाणी वर्ज, दान धर्म आरंभिले. हरिहर 7वा दिवस निघाला हो. या देवा रे माझ्या तक्षका विचार पडला न दुष्ट त्या सर्पांना भेटला. ऋषीवेश घेऊन या चला, जाऊ सारे राजाच्या भेटीला हो. या भक्ता रे माझ्या तपाहुनी आलो सांगून, फळे देऊ त्याला. हरिहर दर्शन त्या ऋषींचे घेऊन हो. शिवशंकरा राजाचे आनंदले मन, जाईल वाटे शाप तो टळून. दक्षिणा सुकासी देऊन, दक्षिणा शुकासी देऊन. शुकमुनी गेलासे निघून हो. भक्ता रे माझ्या फळात बसला तक्षक किड्याच्या रूपान. हरिहर उद्यापन करावे सांगून हो. हे राजेश्वरा उपवास सोडण्यास काही हरकत राजा आता नाही. न ऋषींनी दिली ऐसी ग्वाही, फोडिले फळलवलाही हो. भक्ता रे माझ्या दचकुनी राजा किडा न्याहाळूनी पाही. हरिहर तक्षक होता चटपून हो. या भक्ता रे माझ्या भयंकर नाग तो जाहला, कडाडून राजासी चावला. राजपुत्र जन्मे जयाला न भोवळ आली त्या घडीला हो. या भक्ता रे माझ्या अन्न पाण्या विना पिता मरता पाहिला. हरिहर राजपुत्र जन्मे जयाने हो. भक्ता रे माझ्या भयंकर पण त्याने केला. सर्पजात नष्ट करण्याला सर्पयज्ञ त्याने आरंभिला. न मोठे ऋषी त्या यज्ञाला हो. या भक्ता रे माझ्या कचऱ्या समान सर्प पडे हवनाला. हरिहर एका दुष्टासाठी हो.
शिवशंकरा जात सारी संकटी पडली नष्ट होण्याची वेळ आली पद्मिनी वडात लपविली नरक्षण करण्या त्या काळी हो आणि या भक्ता रे माझ्या ऋषी आस्तिक वदला जन्मे जया खूप केली हरिहर स्तुती जन्मे जयाची करुणी हो शिवशंकरा सांगितले यज्ञ बंद करा जन्मे जय खवळून होता पुरा जन्मे जय वदला मुनिवरान ज्याच्यासाठी खेळ चालू सारा तोच नाही मेला यज्ञ कसा होईल पुरा हरिहर मंत्र बळ जोराने चालवा ऋषी जन हो तक्षका त्वरित बोलवा समाधान माझे ते करवा मिळेल शांती त्यापी त्याला अंतर्धान शोधण्यासी लावा आणि या भक्ता रे माझ्या तिन्ही लोक खोजा तक्षक कुठे लपला पहा हरिहर शोध लागला लागला हे राजेश्वरा तक्षक लपला इंद्राकडे रक्षिण्या घाली तो साकडे अभयदान मागुनी ते भडे भीती सारी मरणाची पुढे हो राजेश्वरा भीती सारी मरणाची पुढे थर थर कापे तक्षक समोर इंद्राचारडे हरिहर मंत्र बळ चालवा चालवा हो ऋषी जन हो इंद्रासह तक्षक येवो म्हणा वदला जन्मे जय ऋषींना ऐकुनी राजाच्या वचनान पंचायत पडली सर्वांना शिवशंकरा राजहट्ट भारी राजा कोणाच ऐकेना हरिहर होणार तेच पुढे झाले हो भोले रे नाथा तक्षक इंद्र दोन्ही आले परंतु यज्ञी ना पडले अचानक कैसे हे घडले न जन्मे जय विचारी ऋषीले हो आणि या भक्ता रे माझ्या स्वागत आस्तिकाचे राजा कर तू पहिले हरिहर आस्तिका पूजानी बसवून हो शिवशंकरा पूजा अर्चा त्याची बाकरून म्हणाला मागाल ते देईन आस्तिक डोलला आनंदान यज्ञ बंद मागणे
रे माझ्या कृपा आस्तिकाची सर्प वाचले यातून हरिहर आनंद नागलोकी झाला हो शिवशंकरा वासुकी शेष पाताळाला धरणीचा भार उचलिला पद्मिनी वाचली भूतला नागनाथा जन्म तिने दिला हो भक्ता रे माझ्या आस्तिक नावाची आहे शपथ सर्पाला हरिहर गुरवा नवते पुत्र फळ भक्ता रे माझ्या पत्रावळी पानाच्या कारणे अरण्यात होते जाणे येणे ऐकून मुलाचे रडणे निघाला वडाच्या दिशेने हो अनया भोले रे नाथा पुरुष दिव्य जाना पळू नको तू भीतीने हरिहर वट सिद्ध नागनाथ हो शिवशंकरा नाव ठेवा झाली आकाशवाणी नामकरण केले गुरवाणी दत्तगुरु पाहे अंतरे ध्यानी खोजला 7 वर्षांनी हो भोले रे नाथा सिद्धास त्या सिद्धी दिली दत्त अवधूतानी हरिहर पाहत्या सिद्धी चमत्कारे हो भक्ता रे माझ्या अन्न सत्र बहु चालविले एक दिनी पित्याने पुसिले तुला हे कसे गवसले नागनाथ सांगे त्या पित्याले हो भक्ता रे माझ्या दत्त नाव त्याचे त्याने मला शिकविले हरिहर आकाशवाणी आठविली हो भक्ता रे माझ्या नशीब थोर तुझे मुला दत्त गुरु समोर ठाकला तपाविन तुला रे भेटला त्याच्या संगतीला बाबा रे अनया भोले रे नाथा विश्व कल्याणाचा मार्ग दाविल तो तुला हरिहर योगे दत्त भेट झाली हो शिवशंकरा मिठी त्याने चरणासी मारून सुमने अश्रूंची वाहून अनुग्रह भीक द्या मज लागून निश्चय नाथाचा पाहून हो शिवशंकरा कान ते फुंकले विद्या सावरी देऊन हरिहर आशीर्वाद दत्ताचा घेऊन हो भक्ता रे माझ्या नागनाथ
तीर्थासी निघाला चारी धाम, पायीच फिरला फिरता बालाघाटी आला न आश्रम, तेथे बनविला हो भक्ता रे माझ्या, मांदी सेवकाची नम्र नाथाच्या सेवेला। हरिहर चमत्कार पाहतो घडला हो भक्ता रे माझ्या, सेवकाची पत्नी एका मेली खबर, त्या नाथास समजली प्रचिती, त्या विद्येची पाहिली अचंबा, पत्नी जिती झाली हो आणि या भक्ता रे माझ्या, मेला करी जिता त्याची कीर्ती पसरली। हरिहर साक्षात यमदेव आले हो शिवशंकरा, नम्रपणे नाथास सांगितले कार्य माझे, करू द्यावे मले भार बहु, वाढेल भूमिले बसावे, जाऊन तपाले हो नाथ देवा, आशीर्वाद दिलायम राजगुप्त झाले। हरिहर संदेश यमाचा ऐकून हो भक्ता रे माझ्या, सेवका तेथेची ठेवून सातपुडा, पर्वती जाऊन पद्मशेष, ठिकाण निवडून निर्धारे, तपासी बसून हो भक्ता रे माझ्या, दिव्य शक्ती ज्ञान मिळे तपाच्या बळान। हरिहर योग पहा कसा आला हो भक्ता रे माझ्या, मच्छिंद्र नाथ त्या वेळेला तेथुनी, तीर्थासी चालला नागनाथ, अडवुनी त्याला विचारी, कोण आज्ञा तुला रे अनया भोले रे नाथा, मुकाट्याने फिर मागे आला त्या मार्गाला। हरिहर नागनाथाचे ते बोलणे हो भक्ता रे माझ्या, ऐकुनी मच्छिंद्र खवळला, युद्धाचे आव्हान केले त्याला, शस्त्रास्त्र मारी एकमेकाला जाईना, कुणी ते कुणाला हो आणि या भक्ता रे माझ्या, नागास्त्र योजून नाथ मच्छिंद्र बांधला। हरिहर मच्छिंद्र मूर्छित पडला हो भक्ता रे माझ्या, नावमुखी दत्ताचे घेतले अचंबा, वाटला नागाले कोण हा, मनासी वाटले शुद्धीवर, मच्छिंद्र आणले हो
अनया शिवशंकरा करता विचारपूस गुरु बंधू ते निघाले हरिहर नाव मच्छिंद्र ऐकता हो अनया भक्ता रे माझ्या बंधू प्रेम आले उफाळून क्षमा त्याची मागितली ना गान मच्छिंद्रासी मिठी ते मारून कुशल गुरुचे पुसून हो देवा रे माझ्या म्हणती नागनाथ मला सांगे नम्रतेन हरिहर प्रताप नागाचा पाहून हो भक्ता रे माझ्या आनंद मच्छिंद्रासी झाला नाथपंती मिळविले त्याला भक्तांचे कल्याण करण्याला मंत्र त्या नागनाथा दिला हो अनया भोले रे नाथा नागद्वार तीर्थ नाव दिले त्या गडाला हरिहर भक्त तुझे लाखो नर नारी हो हे नागद्वार बाबा मूल बाळ तरुण म्हातारी नागती पंचमी यात्रा भारी चित्रशाळा मातेच्या गडावरीन फुलो रे बांधी नाना परी हो देवा रे माझ्या दास शंकर मस्तक ठेवी तुझ्या चरणावरी ठेवी तुझ्या चरणावरी ठेवी तुझ्या चरणावरी ठेवी तुझ्या चरणावरी रे नागनाथा ठेवी तुझ्या चरणावरी हर बोला हर हर महादेव नागद्वार स्वामी महाराज की जय चित्रशाळा माता की जय।